वाद निर्माण झाला ज्या पद्धतीनं नीलम गोरे यांनी एक राजकीय टीका टिप्पणी केली. संजय राऊतांनी म्हटलंय की साहित्य महामंडळाने माफी मागितली पाहिजे आणि राजकीय विचारांची राजकीय टीकाकारांना त्यावरती उत्तर देणं हे तुम्हाला पटलं? जे संजय राऊत यांनी जे सांगितलं ते 100% बरोबर आहे. प्रश्न असा आहे की नीलम गोरेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं वाटतं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 3 झाले असावे. 4 आणि या सगळ्या 4 कशा मिळाल्यात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचे एकंदर तिथला सहभाग तिथं फारशी चर्चा न केलेली होईल, पण त्यांची एंट्री जी झाली महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये ते प्रकाश आंबेडकर यांच्या भाषणातून झाली. तो कालावधी संपल्यावर त्यांचा कालावधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याच्या नंतर राष्ट्रवाद नाही, कदाचित काँग्रेस इथं असायची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. त्यानंतर त्यांचा कालावधी शिवसेनेत गेला. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि हवी असं दिसतंय शिंदेच्या नेतृत्वाखाली जी संघटना आहे त्याच्यावर ते आहे. म्हणजे एका मर्यादित काळामध्ये 1, 2, 3, 4 या सगळ्या पक्षांचा अनुभव त्यांनी घेतलेला दिसतो. सातत्य होतं का नव्हतं त्याच्यावर लोक नक्की करतील, पण हा स्वतःचा अनुभव लक्षात घेता त्यांनी असं भाष्य केलं नसतं ते योग्य झालं. सॉरी, या संबंधात राऊत जे म्हणतात ते योग्य, निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत त्याबद्दलची नापसंती ही जाहीर व्यक्त केलेली आहे. पण त्यामुळं मला वाटतं की त्याचा असा बदल टाकायला हरकत नाही. पवार साहेब, आणखी एक असा प्रश्न होता म्हणजे त्यांच्या माफीशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. त्यांनी सांगितलं की नीलम गोरेने या प्रकरणात माफी मागितली पाहिजे, त्याशिवाय पडदा टाकायला हरकत नाही. असं आहे की साहित्य परिषदेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी माफी मागितली. ते असंही म्हणाले, संजय राऊत म्हणाले की पवार साहेब देखील याला जबाबदार आहेत, अशा पद्धतीने वक्तव्य. असं आहे की स्वागताध्यक्ष होते आणि म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही. अरुणा देशपांडे ही सगळी यादी बघितली तर 2-3 ठिकाणी राजकारणाचे लोक दिसतात. जसं अशा घडलो आम्ही त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण, सुरेश प्रभू, नीलम गोरे हा एक कार्यक्रम होता आणि सामाजिक कार्य मराठी साहित्य इथे कुणी राजकारणाचे लोक नव्हते. अशोक वानखेडे, कौल ठाकरे, जयदेव ठाकूर, नाते दिल्लीचे याच्यामध्ये
वसुंधरा राजे त्या काही येऊ शकलं नाही. भूषणराजे होळकर आणि सोहांगीराजे गायकवाड ही जी म्हणजे इथे ग्वाल्हेर इंदोर इथे जे राज्यकर्ते जुन्या काळातले ते त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मराठीतून इतर भाषेत प्रसिद्ध झालेले लिखाण त्याच्यातसुद्धा डॉक्टर चौल, सुनील दागाली, बोरगाव आणि परिसंवाद जो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृषी बुद्धिमत्ता त्याच्यात सौरभ करंदीकर, बालाजी सुतार हे सगळी यादी जर बघितली तर फारसं कोणी राजकारणाचं साहित्यावर जास्त संमेलन लक्षात राहिलं ते महाजी शिंदे यांना जो पुरस्कार दिला त्यावरून जो वाद झाला. आणि आता महामंडळच विकलं गेलेलं आहे. आणि महाजी शिंदे यांना पुरस्कार सॉरी एकनाथ शिंदेंना जो महाजी शिंदे नावाने जो पुरस्कार दिला त्यावरून वाद झाला. ते याच्यात नव्हता, तो वेगळा कार्यक्रम होता. त्याचा साहित्य संमेलनाचा संबंध नव्हता. त्यावर पण ते म्हणतात की पवार साहेबांनी अशा प्रकारे सत्कार करायला नको हवा होता एकनाथ शिंदे. मी कोणाचा सत्कार करायचा नाही. त्याला यांची परवानगी घ्यावी लागत असली तर हरकत नाही, ही लक्षात ठेवी. संजय राऊतांनी महामंडळाला जे पत्र लिहिलेलं आहे आणि जी मागणी केलेली आहे याबद्दल महामंडळ या संदर्भात काही ठोस निर्णय घेणार आहे का, काही पत्राला उत्तर देणार आहे का? कारण महामंडळ विकले गेलेले आहेत असा आरोप मी महामंडळाच्या वतीनं काही बोलू शकत नाही. मी पदाधिकारी नाही, मी सदस्य नाही. अनेक असे अधिवेशनं झाली, त्याच्या अनेक अधिवेशनाला माझा काही ना काहीतरी संबंध होतो. चिपळूण असेल, नाशिक असेल, उदगीर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे असेल, याच्या प्रत्येक अधिवेशनाला मी कुणी ना कोणतरी कपाशीमध्ये आहे. त्याचा अर्थ ते राजकारणासाठी नव्हे, हा एक महाराष्ट्रातला मराठीचा उत्सव आणि तो सगळे मिळून आपण साजरा करूया. इथे राजकारण न आणता हे त्याच्या वाटतं सुचव. साहित्य संमेलन यशस्वी झालं, पण नीलम गोरेंनी जी विधानं केली त्यामुळे गालबोट लागलं असं म्हणता येईल. की त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख भरत होतं. त्याच्यापेक्षा जास्त काही बोलायची आवश्यकता. संजय राऊतांचं असंही